सेवेकरी यांना सांगितला. तर 4 दिवसापूर्वी जे महाराजांनी खेळ केला त्याबद्दल संशय गेला व तो निसंशय झाले. लक्ष्मण कोळी आपल्या भातीची काही मंडळी घेऊन अकोल्याच्या यात्रेस येत असे. एक तरुण मारवाडी. एक मारवाडी स्वामी सेवेत 187 एक मारवाडी श्रीस्वामींच्या सेवेत 3 वर्ष येऊन राहिला होता. त्याच्या घरची पत्रे मारावे आहेत, पण मारवाडी गेला नाही. 3 वर्षांनी त्याचा बाप व चुलता दोघे त्याला देशात नेण्याकरता आले. एक दिवस बोळप्पा यांनी सांगितले, महाराज प्रार्थना आमच्या मुलाबद्दल करा. आमच्यावर त्याला देशात नेण्याची आज्ञा देण्यास सांगा. स्वामी लगेच स्वामींना प्रार्थना केली. मारवाडी आपल्या मुलाचा मारवाड्यात नेण्याकरता लंड्या मागत आहे. त्यांनी काय ते सांगा. महाराज मारवाडी म्हणाले, आपले घरी जा व कधी कधी येत जा. अशी आज्ञा महाराज नैवेद्य घेऊन पूजा वगैरे करून जाण्याची तयारी केली आणि त्रिभार्ग श्रींची आज्ञा घेण्याकरता आला. त्यावेळी श्री स्वामींची स्वारी मारवाड्यात होती. त्या ठिकाणी दर्शन घेऊन विनवू लागला की आता आम्ही देशात हो, आमच्यावर कृपा असू दे. तरुण माळी वारंवार पाय पडवला. हे पाय आता आम्हाला अंतरले. कृपा करून महाराज पायाचे दर्शन कधी कधी देत जा आणि मला प्रसाद द्या असं विनवू लागला. ते पण श्रीगुरु त्यास म्हणाले, येथे येणे देणे व्यापार काही नाही. प्रसाद पाहिजे असल्या तर हाडकातून 4 हाडके घेऊन जा. समोरचा एक म्हाडाचा ढीग पडला होता. त्यातील 4 हाडे भीत तरुण मारवाडीने एका फडक्यात बांधून घेतली. तिघे मारवाडी देशी गेल्यावर घरचे बाहेर हाडकाचे काठोडे ठेवून घरात गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी काठोडे उचलून पागला. तो काठोडे जळ लागले. सोडून पाहिले तर आत हाडकाऐवजी उत्तम सोने दृष्टीस पडले. मारवाड्यासाठी आनंद झाला. सोने वजन केले तर 5 शेर भरले. 3 वर्षाची चाकरी चौपट प्रमाणे झाली. पुन्हा तो मारवाडी अकोल्यास दर्शनाकरता आला व त्यांनी त्यातील 10 तोळे सोने महाराजांपुढे टाळून ठेवले व दंडवत घालून तो बसला आणि आपली सर्व वाक्यात तिथे सेवकांना सांगितली आणि तो स्वामींचा एकनिष्ठ दास बनला. उत्तर त्याची भक्ती वाढून त्या गावी कीर्ती पसरली. 188 चिमा सेवेकरण्याच्या तांब्या. एक वेळ अकोल्यात रामचंद्र देवीच्या पाठड्यावर समर्थ खेळ बसले असता एक चिमा नावाची बाई दर्शनास आली. तिच्या हातातील तांब्या घेऊन खोल विहिरीत फेकून दिला. चिमा रडू लागली आणि म्हणू लागली की महाराज मी पाणी कशाने पिऊ. तेव्हा महाराज म्हणाले, विहिरीत टाक उडी आणि घे काढून जा आपला तांब्या. चिमेने काही विचार न करता विहिरीत उडी टाकली मारली. त्यासाठी ती जायला गेली. लोक तिला काढण्याकरता खाली उतरू लागले. त्या महाराज कोणी तिला काढून का. लोक म्हणू लागले, महाराज चिमा बुडून मेली, आता तिचे प्रेत काढले पाहिजे. हे ऐकून महाराज हसू लागले. म्हणाले, रान बुडते कशानं, आता वरती येईल. तो आसपासच्या गावचे लोक दर्शनाकरता पुष्कळ आले. चिमा आपला तांब्या घेऊन स्वरती आली. हसत महाराजांचे दर्शन घेतलं व सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. असे खेळ महाराज हमेशा करीत असत. 189 जलोदर व्याधीचा गोसावी. कोणी एक गोसावी तिथं फिरत रामेश्वरी गेला असता त्याला जलोदर झाला. त्या दिवशी शक्ती क्षीण झाल्यावर यात्रा करण्याचे राहिला असा तो चिंतेत असता एक रात्री संन्याशाने रूपाने स्वप्न दर्शन अकोळाची जा तुला आरोग्य येईल असा दृष्टांत झाला. मग एवढा पत्ता घेऊन हलके कोस अर्ध कोस चालला असता अक्रोडास आला. त्या दिवशी नव्या विहिरीच्या काठावर गुरुराज बसले होता. गोसावी शोध करीत असे आला. त्या ठिकाणी दर्शनाला आलेल्या लोकांची गर्दी फार झालेली होती. त्या गोसाव्यात हात धरून इकडे घेऊन या असे महाराजांनी सेवकांना सांगितले. गर्दी एका बाजूला करून गोसाव्याला सेवकांना समोर आणला. गोसावी नमस्कार करून हात जोडून उभा आहे. तो सुखरू दयागन त्याला म्हणाले, का हो बैरागी बुवा, द्वारकेत जाण्याची तुमची इच्छा आहे काय ना, आणि द्वारकेनाथाचे सगुण दर्शन तुम्हाला पाहिजे का ना. असे म्हणतात. पूर्वीपासून बदलून शंख चक्र गदा पद्म पितांबर रे गळा वैजयंती माळा 4 भुजा श्यामवर्ण वगैरे श्रीकृष्ण त्याला दिसू आली. गोसाई चकित होऊन श्रीकृष्ण द्वारकाधीश रणो छोडनाथ हे भगवान हे वैकुंठ असे जमा करून डोळ्यातून पाणी वाहू लागले व त्याचे देहभान नाहीसे आले. जवळील लोकांना परंबारश वाटला. इतक्या मारे ते रूप सोडून पूर्वरूप धारण केले. तसा गोसावी देहदार झाला. हात जोडून आपल्या भाषेत महाराजांनी स्तुती केली. गोसाव्याला लोकांना विचारले, काय तुम्हाला दिसले. उत्तर दिले, अहो मला द्वारकादासाची मूर्ती दिसली. आता तेजात मी अगदी लपदिपून गेलो. काय ही मूर्ती आणि काय ते तेज. हो त्या गोसाव्याला कडुलिंबाचा पाला खाण्यास सांगितलं. ते औषध 3 दिवस घेताच पोटातील रोग निशेष बरा झाला. काही दिवस गोसावी समर्थाचरणी सेवेला राहिला होता. महाराज समाधीस्थ झाले होते. तीर्थयात्रा करण्याकडे निघून गेला. या गोष्टीवर असे घडते की ज्यांनी तपश्चर्या पक्की देशाला आलेली असते, मग तो कोठेही असो, कोणत्या तरी एखाद्या प्रकाराने आपल्याजवळ आणून त्याची कामना सच्चिदानंद सद्गुरू महाराज पूर्ण करेल असे वाटते.
मग तपश्चर्या पूर्वी जन्माची असो या संप्रतीची असो.